हॅलो, नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहेत, कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की भेट द्या. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 157 मराठी कथा. दुपारची वेळ झाली. घरात अचानक धावपळ सुरू झाली. कुणालच्या मम्मी पप्पांना अहिल्यानगरला त्यांच्या मुलीकडे आणि जावयाकडे म्हणजेच प्रिया आणि शिवम यांच्याकडे जायचे होते. बरेच दिवस झाले त्यांनी भेट घेतली नव्हती आणि त्यांची भेट झालीही नव्हती. मम्मी पप्पा बॅग भरून निघू लागले तेव्हा मम्मी आणि कुणाल आकांक्षाला म्हणाले, आम्ही निघतोय अहिल्यानगरला, वाड्यावर चाललोय. आबासाहेबांनी आधीच फोन करून सांगितले की ही मंडळी खूप दिवसांनी येत आहेत, त्यामुळे काही केल्या 2-3 दिवस तुम्हाला पुण्यात परत जाऊ देणार नाही. वाड्यावर मोठा बेत आहे. पप्पा हसत म्हणले, हो आबासाहेब एकदा हट्टाला पेटले की कोणाचंच ऐकत नाहीत, त्यामुळे आम्ही 2-3 दिवस तिकडेच मुक्कामी असू. तुम्ही दोघं घर सांभाळा. आणि कुणालला आता चान्सच मिळाला होता आकांक्षाला मनवण्याचा. आकांक्षा मम्मीला हळूच म्हणाली, मम्मी अहो ते. तर त्या तिच्या मनातलं ओळखून म्हणाल्या, आता तुझी मर्जी बेटा, तुला जे हवं ते तू कर. चल निघतो आम्ही, आणि काळजी घ्या स्वतःची. आणि आता मम्मी पप्पा गाडीत बसून अहिल्यानगरच्या दिशेने निघून गेले. जसा गाडीचा आवाज लांब गेला तसा कुणालच्या चेहऱ्यावर एक 500 वॉटचा बल्ब पेटला. त्याच्या मनात जणू काही लॉटरीच लागली होती. घरात दुसरं कोणीच नव्हतं, फक्त कुणाल आणि त्याची ही नवी अतिशय सुंदर मॉडर्न झालेली बायको आकांक्षा. कुणालला समजून चुकले होते की आकांक्षाला मनवण्यासाठी आणि तिला पुन्हा आपलंसं करण्यासाठी त्यापेक्षा मोठी आणि रॉयल संधी पुन्हा मिळणार नाही. घरात कोणी नाही म्हटल्यावर कुणालचा रोमॅन्टिक प्लॅन ठरला. आकांक्षा हॉलमध्ये सोफ्यावर बसून लॅपटॉपवर तिचे काहीतरी काम करत होती. कुणालने हळूच मुख्य दरवाजाला आतून कडी घातली. घरात एक वेगळी शांतता आणि दोघांच्या श्वासाची धडधड वाढली होती. कुणालने हळूच पावलांनी आकांक्षाच्या मागे जाऊन उभे राहणे पसंत केले. तिच्या केसांतून येणारा तो सुगंध कुणालची झोप उडवत होता. तो खूप मऊ आवाजात म्हणला, अगं आकांक्षा. आणि ती मखमली आवाजात हाक मारली होती त्याने. आकांक्षाने लॅपटॉपवरून नजर न हटवता कोरडेपणाने विचारलं, काय पाहिजे कुणालराव? पाणी हवंय की पुन्हा बाहेर सोफ्यावर झोपायची जागा हवीये? कुणाल हळूच सोफ्याच्या बाजूने पुढे आला आणि थेट आकांक्षाच्या समोर गुडघ्यावर बसला. त्याने आकांक्षाचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, आकांक्षा प्लीज असं करू नको ना ग. बघ घरात कुणीच नाहीये, मम्मी पप्पा गावी गेलेत. तुला माहितीये ना, काल रात्री मला तुझ्या या सुंदर रूपाची आठवण काढून एक सेकंदही झोप लागली नाही. मी मान्य करतो माझी चूक झाली. तुझ्या या साधेपणाची किंमत मला आता समजली. तू साधी होतीस तरी माझी लक्ष्मीच होतीस, आणि आज तू स्वतःला बदलून इतकी सुंदर दिसतेस की तरीही तू माझीच आहेस. प्लीज हा राग सोड ना. आणि कुणाल एकदम अर्जवी नजरेने तिच्याकडे पाहत होता. आकांक्षाने तिचा हात ओढून घेण्याचा प्रयत्न केला, पण कुणालने तो अधिक घट्ट पकडला. आकांक्षाने कुणालच्या डोळ्यात पाहिलं. तिथे आता तो कॉर्पोरेट ऑफिसचा अहंकार नव्हता, तर फक्त आणि फक्त तिच्यासाठीचे अपार प्रेम आणि पश्चाताप होता. आकांक्षाच्या ओठावर पुन्हा एकदा गालातल्या गालात तेच विजयी हसू उमटले. ती उभी राहिली आणि म्हणाली, अहो प्रेडिक्टिव्ह AI चे एक्सपर्ट, एवढ्या सोप्यात नाही माफ करणार मी. जर मला आपलंसं करायचं असेल तर आज संध्याकाळी माझ्यासाठी काहीतरी खास करावं लागेल. बघू आता तुमची बुद्धी कुठे चालते ते. असं म्हणून आकांक्षा लाजून हसून तिथून किचनमध्ये पळाली. कुणाल सोफ्यावर बसून तिच्या जाणाऱ्या रूपाकडे पाहत राहिला आणि स्वतःशीच म्हणाला, काहीही करावं लागलं तरी चालेल, पण आज या वाघिणीला मनवूनच राहील. काल संध्याकाळचा कुणालचा तो खास प्लॅन पुरता फ्लॉप ठरला होता. आकांक्षाला खुश करण्यासाठी त्याने युट्यूबवर बघून कसला तरी चायनीज बेत बनवण्याचा प्रयत्न केला, पण AIच्या प्रेडिक्शन मध्ये जसा एरर यावा तसं कुणालच्या स्वयंपाकात मीठ आणि मसाल्यांचा असा काही लोचा झाला की ती डिश खाण्यालायकच उरली नाही. शेवटी आकांक्षानेच हसत हसत मॅगी बनवली आणि कुणालला रात्री पुन्हा एकदा सोफ्यावरचा रस्ता दाखवला. थोडक्यात काय तर तो पूर्ण दिवस कुणालच्या हाताबाहेर गेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाल घाईघाईने ऑफिसला जाण्यासाठी आवरत होता. कालचा दिवस तर वाया गेल्यामुळे आज ऑफिसचा कामाचा प्रचंड ताण होता त्याला. आणि आता सकाळी सकाळी आरशासमोर उभा राहून तो कपाळावर आठा घालत आपल्या शर्टची बटणे लावत होता आणि मनातल्या मनात स्वतःशी शिव्या घालत होता. कुणाल कसला रे तू एक्सपर्ट? साध्या एका मुलीचं मन प्रेडिक्ट करता येत नाहीये तुला? तेवढ्यात पाठीमागून पैजणांचा छनछन असा नाजूक आवाज आला. त्याच्या पाठीमागे कॉफीचा
सुहास बेडरूम मध्ये दरवळला. कुणालने मागे वळून पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या हाताची बटणे लावणे थांबले. त्याचे डोळे चमकले, तोंड थोडे उघडेच राहिले आणि जणू तो जागेवर फ्रीज झाला होता. समोर आकांक्षा उभी होती, पण आज तिचा अवतार थेट काळजाचा ठोका चुकवणारा होता. तिने आज एक सुंदर गुलाबी नेटची साडी नेसली होती. त्या साडीतून तिची सुबक काया अधिक खुलून दिसत होती. त्यावर तिने परिधान केलेला डीप गळ्याचा ब्लाऊज तिच्या मॉडर्न लुक मध्ये कमालीची सुंदरता जोडत होता. हातात साडीला मॅचिंग असणाऱ्या गुलाबी काचेच्या बांगड्यांची किनकिन आणि कपाळावर एक छोटीशी खड्यांची टिकली चमकत होती. पण या सगळ्या मॉडर्न आणि स्टायलिश रूपासोबतच तिने तिचे मूळ संस्कार सोडले नव्हते. गावाकडची मुलगी म्हटलं की सकाळी उठून देवपूजा करणे आलेच. तिच्या कापडावर त्या टिकलीच्या अगदी वर ताज्या देवपूजेचे ओले हळदी कुंकू लावले होते. आधुनिकतेचा निखारा आणि पारंपरिकतेचा सुबक संगम कुणालला पुरता वेळ लावून गेला होता. आकांक्षाने हलकेच हसून कॉफीचा कप टेबलावर ठेवला आणि कुणाल तिच्याकडे टक लावून पाहत होता. पण तिने त्याला फारसा भाव न देता, काही न बोलता, एक सवयीची अदा दाखवून आणि तिथून ती थेट किचन मध्ये निघून गेली. आकांक्षा निघून गेल्यावर कुणालच्या शरीरात जणू विजेचा करंट धावला. त्याच्या डोक्यात आता ऑफिस, क्लायंट, कोडिंग काही शिल्लक नव्हतं. डोक्यात फक्त एकच विचार होता, ऑफिस तर रोजच असतं, पण ही अप्सरा रोज रोज अशी समोर येत नाही ना. आता हेच त्याच्या मनात चालू होतं आणि त्याने पटकन खिशातून फोन काढला, मॅनेजरचा नंबर डायल केला आणि कसलेही आडेवेडे न घेता थेट म्हणाला, हाय समीर सर, आज मला पर्सनल इमर्जन्सी आहे. मी आज एकही कॉल अटेंड करू शकणार नाही. आय एम ऑन लिव्ह टुडे. मॅनेजरने काही विचारण्याच्या आत त्याने खटकन फोन कट केला आणि फोन तसाच रागात आणि घाईत सोफ्यावर फेकून दिला. कुणालने टेबलावरचा तो कॉफीचा कप हातात घेतला आणि त्याच्यातला कॉर्पोरेटर फॉर्मल बॉय गायब झाला होता. त्याने आपल्या गळ्यातील टाय पकडली आणि ती एका झटक्यात सैल केली. शर्टचे बटणे उघडे केले. कॉफीचा मग गरम घोट घेत तो अगदी एखाद्या मांजरासारखा दबा धरत आकांक्षाच्या मागे किचनच्या दिशेने निघाला. किचन मध्ये आकांक्षा प्लॅटफॉर्मची साफसफाई करत होती. बागण्यांचा आवाज, तिच्या पैंजणांची छुमछुम सर्व घरात संपूर्ण संगीत निर्माण करत होती. कुणाल अगदी शांत पावलांनी किचनच्या चौकटीत उभा राहिला होता. कॉफीचा कप ओठांना लावून तो फक्त तिलाच निहाळत होता. साडीच्या नेटमधून तिची गोरी सुंदरता आणि तिची ती हलकीशी हालचाल कुणालच्या हृदयाचे ठोके वाढवत होते. आकांक्षाला त्याच्या येण्याची चाहूल लागली होती. तिने मुद्दाम मागे वळून पाहिलेच नाही. तिच्या चेहऱ्यावर एक लबाड हसू उमटलं होतं. ऑफिसला उशीर होतोय ना कुणालराव? मग इथे किचन मध्ये काय करताय? आकांक्षाने पाठ फिरवूनच ओट्याकडे पाहत विचारलं. कुणालने कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि एक पाऊल पुढे टाकत थेट तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याच्या श्वासांची उष्णता आकांक्षाला तिच्या पाठीवर जाणवू लागली. तशी ती जागीच शहारली. ऑफिस? आजच्या दिवशी कोण मूर्ख ऑफिसला जाईन आकांक्षा? कुणालने अगदी तिच्या कानात जाऊन दबलेल्या रोमॅन्टिक आवाजात विचारलं. आकांक्षाने फिरण्याचा प्रयत्न केला, पण कुणालने चपळाईने तिला आपल्या हाताच्या विळख्यात घेतली. नेटच्या साडीमधून तिचा तो मऊ स्पर्श कुणालच्या हाताला जाणवला आणि आकांक्षाच्या हातातील कापड खाली सुटले. अहो सोडा ना, कुणीतरी येईल, आकांक्षाने खोट्या काळजीने म्हटलं. पण तिच्या आवाजात तो थरथरणारा तिची खरी भावना सांगून गेला. घरात कोणीच नाहीये आकांक्षा. आज आज तर मी तुला सोडायला अजिबात आलेलो नाही. कुणालने तिचा चेहरा आपल्या हाताने हळूच स्वतःकडे वळवला. आता दोघांचे डोळे एकमेकांमध्ये गुंतले होते. आकांक्षाच्या कपाळावरचे ते हळदी कुंकू पाहून कुणालने हळूच आपले ओठ तिच्या कपाळाकडे नेले. कुणालने जरा आकांक्षाच्या कपाळाकडे आपले ओठ टेकवले. जसे ओठ टेकवले तशी आकांक्षाने लाजून आपले डोळे घट्ट मिटून घेतले. कुणालच्या ओठांना तिच्या कपाळाचा ओल्या हळदी कुंकवाचा सुवास आणि स्पर्श जाणवला. दोघांच्या हृदयाची ठोके प्रचंड वाढले होते. पण पुढच्या क्षणी आकांक्षाच्या चेहऱ्यावर एक लबाड विजयी हसू उमटलं. तिने अत्यंत चपळाईने कुणालच्या विळख्यातून स्वतःला सोडून घेतलं आणि 2 पावले मागे सरकली. आकांक्षा? कुणालने हिरमसून काहीशी तक्रारच्या स्वरात विचारलं. आकांक्षाने आपल्या हातातील गुलाबी काचेच्या बांगड्यांची किणकिण केली आणि साडीचा पदर नीट करत हसत म्हणाली, कुणालराव, AI एक्सपर्ट असाल, पण ते तुमच्या ऑफिसमध्ये. पण एका साध्या मुलीचं मन प्रिडिक्ट करणं तुम्हाला अजूनही जमलेलं नाहीये. आणि म्हणजे? कुणालने गोंधळून विचारलं. म्हणजे असं की काल तुम्ही जो चायनीज लोचा केला ना, त्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच हो. पण मला माहित होतं, मी अशी समोर आले की तुमचे पाय ऑफिसकडे वळणारच नाहीत. म्हणूनच सकाळी उठून मी ही खास तयारी केली होती. तर मिस्टर कुणाल, सुट्टी घेतली ना? मग आता आजचा पूर्ण दिवस माझा हुकूमात पाळायला लागेल तुम्हाला. आकांक्षाने कमरेवर हात ठेवून डोळे मिचकावत हुकूम सोडला. कुणाल अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिला. कालच्या फ्लॉप बेचचा बदला घेण्यासाठी आकांक्षाने इतका सुंदर ट्रॅप रचला होता, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. बरं मॅडम,
काय आज्ञा आहे तुमची? कुणालने आपले हात जोडत शरण आल्यासारखे म्हटले. आपली आज्ञा, पहिली आज्ञा, आज संध्याकाळचा म्हणजे दुपारचा स्वयंपाक तुम्ही बनवणार. आणि हो, युट्यूबवर न बघता मी सांगेल तसा गावरान बेत. आकांक्षाने हसून सांगितले. कुणाल काही न बोलता काही बोलणार तितक्यात हॉलमध्ये सोफ्यावर फेकलेला त्याच्या फोनची रिंग सतत वाजू लागली. कुणालने वैतागून किचन मधून ओरडून सांगितलं, वाजू दे, आज नो ऑफिस नो कॉल्स. पण फोन थांबायला तयारच नव्हता. शेवटी आकांक्षाने बाहेर जाऊन फोन उचलला. स्क्रीनवर समीर हे नाव चमकत होतं. कुणालचा हा मोठा क्लायंट असण्याबरोबरच त्याचा कॉलेजचा जुना मित्रही होता. आकांक्षाने फोन उचलून स्पीकरवर टाकला. हॅलो कुणाल, साल्या ग्रुपवर काय मेसेज टाकला? पर्सनल इमर्जन्सीचा. आणि फोन का कट केलास? समीरचा आवाज थेट हॉलमधून किचन पर्यंत पोहोचला. कुणाल धावतच हॉलमध्ये आला. अरे समीर, ते जरा प्रॉब्लेम आहे घरामध्ये. काय प्रॉब्लेम आहे? मी नेमकं तुझ्याच एरियामध्ये एका मीटिंगसाठी आलो होतो. गाडी तुझ्याच बंगल्यासमोर पार्क केली. तुझा मेसेज पाहिला आणि वाटलं की काही गंभीर प्रॉब्लेम आहे का बघावं. मी वरती येतोय, 2 मिनिटात दाराची बेल वाजेल, चल बाय. समीरने कुणालला बोलण्याची संधी पण न देता फोन ठेवला. कुणालच्या कपाळावर एकदम आठ्या आल्या. गेली माझी सुट्टी पाण्यात गेली, असं तो म्हणाला. आणि आता समीर इथे येणार, ऑफिसच्या गप्पा मारणार. कुणाल हताश होऊन सोफ्यावर बसला. आकांक्षाने कुणालची अवस्था पाहून तिच्या मनात एक नवीन प्लॅन आला. ती कुणालच्या जवळ आली आणि तिने कुणालच्या शर्टची बटणे स्वतःच्या हाताने परत लावली. त्याची सैल झालेली टाय नीट केली आणि हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली, क्लायंट मित्र आहे ना तुमचा? मग येऊ द्या ना त्यांना. आज तुमच्या या मित्रालाही कळू द्या की गावाकडच्या मुली फक्त मौन असतात, तर कठीण कठीण प्रसंगात नवऱ्याची पार्टनर बनून कशा उभ्या राहतात. कुणालने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आकांक्षाच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्या दारावरची बेल वाजली, डिंग डॉंग, आणि आकांक्षाने हसून कुणालकडे पाहिलं. तिच्या कपाळावरचे हळदी कुंकू आता कुणालच्या कपाळावरही हलके चुमटले होते. तिने दार उघडले. समोर समीर उभा होता. दारात समीर उभा होता आणि पाऊल आत टाकताच त्याची नजर आधी कुणालवर आणि मग त्याच्या शेजारी उभे असलेल्या आकांक्षावर गेली. गुलाबी नेटची साडी, कपाळावर हळदी कुंकू आणि हातातल्या काचेच्या बांगड्या. आकांक्षाचं ते रूप पाहून समीर 2 क्षण पाहतच राहिला. पण मग त्याची नजर कुणालच्या कपाळावर गेलेल्या त्या हलक्याशा गुलाबी रंगावर आणि हळदी कुंकवाच्या डागावर गेली. समीरच्या चेहऱ्यावर एक खोडकर हसू उमटलं. तो कुणालच्या खांद्यावर हात मारत म्हणाला, अरे अरे वा मिस्टर एक्सपर्ट, AI एक्सपर्ट, ही कसली इमर्जन्सी आहे? आहे रे, मला वाटलं घरात काही संकट आले काय, पण इथे तर वेगळंच कोडिंग सुरू आहे, असं म्हणून तो खळखळून हसला. आणि पण आता कुणाल मात्र पुरता बावरला. तो कपाळ पुसत म्हणाला, अरे समीर, ते तसं नाहीये. आय मीन. तेवढ्यात आकांक्षाने अत्यंत समजूतदारपणे पुढे येत हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली, या ना समीर भाऊजी, आत या. अहो ना, खरंच आज खूप टेन्शन मध्ये होते ते. ऑफिसच्या कामामुळे त्यांना सुट्टी घ्यायची नव्हती, पण मीच हट्ट केला. जरा वेळ द्या. तुम्ही आलात हे खूप चांगलं झालं. आकांक्षा हा साधेपणा आणि आदरातिथ्य पाहून समीर प्रभावित झाला. तो सोफ्यावर बसत म्हणला, वहिनी, टेन्शन तर असणारच ना. आमच्या नवीन प्रोजेक्टचा युजर इंटरफेस कसा असावा यावर आमचा मोठा होल्ड झालाय. फॉरेनचे क्लायंट खूप मॉडर्न आणि एलिगंट लुक मागत आहेत, पण आता आपल्या संस्कृतीचा टचही हवाय. कुणालचे AI मॉडेल आता कन्फ्यूज होत आहेत. आकांक्षाने हसून कुणालकडे पाहिले. त्याचा चेहरा अजूनही पडलेला होता. तिने समीरला म्हटलं, तुम्ही बसा भाऊजी, मी तुमच्यासाठी गरमागरम कॉफी आणि काहीतरी खायला आणते. किचन मध्ये गेल्यावर आकांक्षाने विचार केला, आज कुणाल रावांची इज्जत वाचायलाच हवी आहे आणि समीर भाऊजींचं उत्तरही द्यायला हवं. तिने झटपट गावरान पद्धतीने पोहे बनवायला घेतले, पण ते सर्व करताना तिने तिची बुद्धी वापरली. 10 मिनिटातच आकांक्षा बाहेर आली. तिने काचेच्या सुंदर पांढऱ्या प्लेटमध्ये कांदा पोहे आणले होते, पण त्यावर छान कोथिंबीर, ओलं खोबरं आणि शेव अशी सजावट केली होती. ती एखाद्या 5 स्टार बेड सारखी वाटत होती. सोबत मातीच्या छोट्याशा कपातून सुवासिक कॉफी. समीरने प्लेट पाहिली आणि तो थक्क झाला. वा वहिनी, साधे पोहे पण काय प्रेझेंटेशन आहे. बघायला इतकं मॉडर्न वाटतंय, पण सुवास मात्र अस्सल मातीचा आहे बरं का. आकांक्षाने अगदी योग्यता साधत म्हणली, भाऊजी, तुमच्या प्रेझेंटेशनचं बी असंच काहीच आहे. रूप अगदी आधुनिक, जे जगाला आवडेल, आणि आत्मा एकदम पारंपरिक मात्र, हो की नाही? असंच काहीच बनवून द्या तुम्ही पण. जसं आज ही नेटची साडी नेसलीये मी, आधुनिक आहे, पण कपाळावरचं हळदी कुंकू आणि मनातले संस्कार आज मात्र पारंपरिकच आहेत. समीरने तोंडात पोहेचा चमचा टाकला होता. तो जागीच थांबला. त्याच्या डोक्यात जणू विजेचा
चमक विजेचा चमकारा झाला. बापरे वहिनी, तुम्ही तर कमाल बोलता हो. मॉडर्न पॅकेज विथ ट्रेडिशनल सोल. हेच हेच तर त्या फॉरेन क्लायंटला हवं आहे. समीर उत्साहाने सोफ्यावरून उठला. त्याने कुणालला गदागदा हलवले आणि म्हणाला, अरे कुणाल, काय बायको मिळाली आहे तुला. तुझ्या एआयला जे जमलं नाही ते वहिनींनी एका मिनिटातच सोपं करून सांगितले. आपल्याला आपल्या ऍपची डिझाईन नेमकी कशी पाहिजे करायला हवी आहे. कुणालने कौतुकाने आणि अभिमानाने आपल्या अप्सरेकडे पाहिलं. आकांक्षाने मागून कुणालला हळूच डोळा मारला. जणू ती म्हणत होती, बघितलं का गावाकडच्या मुलींचा इनफॅक्ट, असं ती त्याला सांगत होती. समीरने लगेच आपला लॅपटॉप काढला. कुणाल, चला आजची सुट्टी कॅन्सल. आज आपण दोघं इथंच बसून वहिनींच्या याच कन्सेप्टवर नवीन बिझनेस प्रपोजल तयार करू. ही डील आपल्यालाच मिळणार. कुणाल हसून म्हणाला, हो पण एक अट आहे. आज दुपारी जेवण वहिनीच्या हातचं गावरान जेवण मिळणार. हा. अरे मग मी तर रात्रीपर्यंत इथंच थांबतो, समीर हसत म्हणाला. समीर लॅपटॉपवर काम करू लागला तशी आकांक्षा हसत किचनमध्ये निघाली. कुणाल तिच्या मागे गेला आणि किचनच्या दारापाशी तिला अडवून हळूच म्हणाला, थँक्यू आकांक्षा, माझी इज्जतही वाचवलीस आणि बिझनेस डीलही फिक्स केलीस. पण माझी सुट्टी मात्र पूर्णपणे कामात गेली. सॉरी आकांक्षा. आकांक्षाने कुणालच्या जवळ येत त्याच्या कपाळावर लागलेलं हळदी कुंकू आपल्या हाताने नीट करत म्हणली, काळजी करू नका कुणालराव, ही सुट्टी बिझनेससाठी गेली असली तरी रात्रीची मॅगी मात्र आज कॅन्सल आहे. आज सोफ्याचा रस्ता बंद, थेट बेडरूमचा रस्ता मोकळा आहे. हे ऐकून कुणालच्या चेहऱ्यावरची कळीच खुलली आणि त्याने आकांक्षाला डोळ्यांनीच थँक्यू म्हटलं आणि लव यू सो मच म्हणून काम करायला निघून गेला. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.